आजकाल ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो असे अनेक ऑनलाईन साईट्स आहेत ज्यांच्यावर ऑनलाईनच व्यवसाय होतो आणि वस्तू तिथूनच विकत घेतल्या जातात। आता जे पारंपरिक दुकानदार आहे ज्यांनी आपलं दुकान मालाने खचाखच भरलेलं आहे त्यांच्या त्या मालाचं काय व्हायचं, जो मालात पैसा अडकला आहे त्या पैशांचं काय व्हायचं, हेच आजच्या भागात आपण पाहणार आहोत। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय उद्योग मराठी माणसाचा। जगभरात व्यापार करण्याची पद्धत बदलली आहे, तशी ती भारतातही बदललेली आहे। जवळपास प्रत्येक वस्तू ही ऑनलाईन मिळते आणि तसे तुमचे ग्राहकही तिथेच वळायला लागलेले कुठलीही वस्तू घ्यायला। जर अशा वेळेस एका दुकानदाराने जर आपलं दुकान मालाने भरलं असेल तर त्या दुकानाचं काय व्हायचं। आता जागेवर बसून दुकानात व्यवसाय करणं ते दिवस गेले। कॉम्पिटिशन अशी आहे की हे ॲमेझॉन, फ्लिपकार्टवालेच कोण एकमेकांना मागे पाडतं आहे याची तुलना करत आहेत किंवा ह्याची शर्यत आहे। तर साध्या दुकानदाराकडे तर यांचं लक्षही नाही किंवा लक्ष द्यायला यांना वेळही नाही। आणि दुर्भाग्य असं आहे की सरकारी फारसं काही या बाबतीत करू शकत नाही आहे। या अशा कठीण वेळेत जवळपास प्रत्येक दुकानावर करो किंवा मरो अशी वेळ आली आहे। तर मग अशा वेळेत काय करावं, चला तर मग यावरचे काही मार्ग शोधू आणि त्यावर बोलूया। सगळ्यात आधी हे जे ऑनलाईनवाले ॲप्स आहेत ना त्यांच्या जमेच्या बाजू आपण शोधून काढूया। त्यांच्या जमेच्या बाजू काय काय आहेत, तर सगळ्यात आधी त्यांच्याकडे आहे भरपूर पैसा। तो पैसा ते वापरतात ॲडव्हर्टायझिंगसाठी, मार्केटिंगसाठी। आणि यांनी काय होतं की त्यांच्या तंत्रज्ञानाने ते डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोचतात किंवा डायरेक्ट ग्राहकांशी संवाद साधतात। तुम्ही पाहिलं असेल दिवाळीसाठी त्यांच्या मेगा सेल किंवा कुठलीही डिस्काउंट ऑफर असेल ते चटकन आपल्या ग्राहकांपर्यंत पोचतात आणि त्या ऑफरकडे ग्राहकांना वळवून घेतात। हे सगळं त्यांना सहज शक्य होतं का, कारण का ते मार्केटिंगसाठी किंवा ॲडव्हर्टायझिंगसाठी भरपूर पैसा वापरतात। आता जसे या ऑनलाईनवाल्यांकडे जमेच्या बाजू आहेत तसे त्यांचे काही वीक पॉईंट्स पण आहेत आणि या वीक पॉईंटचा फायदा जे पारंपरिक दुकानदार आहेत ते घेऊ शकतात। आता या ऑनलाईनवाल्यांचा जो व्यवसाय आहे तो पूर्ण ऑनलाईन आहे, जेणेकरून एखादी जी वस्तू आहे ती फक्त कम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर ग्राहकाला दिसते। ती वस्तू त्या वस्तूला ग्राहक हात लावून चाचपळू शकत नाही। म्हणजे काय की ती वस्तू किती मोठी आहे, त्याचं वजन काय आहे हे त्याला एका स्क्रीनवर कळतं खरं, पण त्याची मागणी काय आहे हे तो हातात ती वस्तू घेऊन चाचपळू शकत नाही। त्याला त्याचा हातात घेऊन अंदाज घेता येत नाही। त्याला फक्त एक स्क्रीनवर जे आकडे दिसत आहेत त्याच्यावर एक अंदाज बांधता येतो की ही कशी असेल। म्हणून बहुतांश वेळेस होतं काय की ग्राहक एखादी वस्तू मागवतो आणि ती आल्यावर, ती उघडल्यावर त्याला कळतं की अरे ती वस्तू तशी नाही आहे जी त्यांनी अपेक्षा केली होती। आता अर्थात त्याला रिटर्न पॉलिसी वगैरे सगळं सहज त्यांनी दिलेलं आहे, पण ती एक ग्राहकासाठी डोकेदुखी ठरते। या ऑनलाईनवाल्यांची अजून एक दुखती नस म्हणजे आफ्टर सर्व्हिस। गोष्ट विकली तर जाते, पण त्याच्यात समजा काही तक्रार आढळली किंवा काही झालं तर ती तक्रार करण्यासाठी माणूसच त्यांच्याकडे नसतो। अतितंत्रज्ञान आणि अतिपैसा ओतून हे लोक AI माध्यमातून ती जी तक्रार आहे ती रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करतात। आता काही जे तक्रारी असतात त्या इतक्या कॉम्प्लिकेटेड असतात की त्या AI बरोबर हे करून काहीच उपयोग नाही, त्याला एक माणूसच लागतो। आणि फार कष्ट करून एखादा माणूस येतोही, पण त्यासाठी त्या ग्राहकाचं फार रक्त उकळतं। ही लोक त्यांची सिस्टीमच अशी बनवून ठेवतात की ग्राहक तक्रार करायला सहजासहजी येणार नाही, कंटाळून जाईल। आता आपण काय केलं, थोडक्यात हे जे ऑनलाईनवाले व्यावसायिक आहेत त्यांचे जम्याच्या बाजू आणि त्यांची दुखती नस या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या। मग आता या गोष्टीचा आपला पारंपरिक दुकानदार जो आहे तो कसा बरं फायदा उठवू शकेल, चला आता ते बघूया। आता आपण मगाशी पाहिलं तसं हे जे ऑनलाईनवाले आहेत त्यांच्याकडे ॲडव्हर्टायझिंगसाठी, मार्केटिंगसाठी रगड पैसा असतो आणि तो खर्च करून ते चांगल्या जाहिरातही करतात। आता
एका पारंपरिक दुकानदाराचं तेवढं बजेट नसतं, म्हणून ते त्या पद्धतीने किंवा त्याला तोडीस तोड अशी जाहिरात नाही करू शकत. पण मग दुकानदार जाहिरात करू शकत नाही का? करू शकतो. आता नव्या युगात जे ग्राहक आहेत ते फार सोशल मीडियाकडे ओढले गेलेले आहेत. म्हणजेच काय तर यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या अशा माध्यमातून ग्राहक जास्त गोष्टी बघतात, जाहिराती बघतात. तर मग अशा वेळेस हे जे पारंपरिक दुकानदार आहे हे एखादी जाहिरात या सोशल मीडियावर टाकू शकतात. एक आकर्षक जाहिरात आजकाल मोबाईलवर सहज फुकट एक छानशी जाहिरात बनवणारे ॲप आहेत. तुम्ही जर गुगल प्ले स्टोअरला सर्च केलं तर तुम्हाला असे अनेक ॲप मिळतील ज्या ॲपवर फुकट स्वतः आपण साध्या सोप्या पद्धतीने छान उत्कृष्ट जे बाजारात आपल्याला दिसतात ना तशा जाहिराती बनवू शकतात. तर तुमच्या दुकानाची किंवा तुमच्या दुकानातल्या काही वस्तूंची जशी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही एक छानशी जाहिरात बनवू शकता या ॲपद्वारे अगदी फुकट. आणि ती तुम्ही या फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा यूट्यूब या सगळ्या गोष्टींवर तुम्ही टाकू शकता. तसं नसेल तर एखादा नवखा इन्फ्लुएन्सर शोधा ज्याचा एक नवीन चॅनल किंवा नवीन त्याचं अकाउंट असेल. त्याच्या अकाउंटवर त्याच्या त्या माध्यमातून तुम्ही तुमची जाहिरात जी आहे ती द्या. कमी पैशांमध्ये हजारो लोकांपर्यंत तुमची ही दुकानाची जाहिरात किंवा तुमच्या वस्तूची जाहिरात ही हजारो लोकांपर्यंत पोचेल. आता तुम्हाला समजा हे सगळं जर तुम्हाला आता नाही करायचं तर तुम्ही एक गोष्ट करू शकता. तुम्ही स्वतःच मोबाईलवर तुमच्या दुकानातल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंबद्दल एक व्हिडिओ बनवा. त्या व्हिडिओमध्ये त्या वस्तूची सखोल माहिती द्या, अगदी एवढी की जी ॲमेझॉनवर हे लोक स्क्रीनवर देतात तेवढी. त्या वस्तूचे वजन काय, त्या वस्तूची हाईट काय, रुंदी वगैरे या सगळ्या डिटेलमध्ये त्या वस्तूची जी माहिती आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही द्या. त्याचबरोबर ती वस्तू कोणाला वापरता येते, कोणाला ती उपयोगी ठरते, त्याचा उपयोग काय, ही सगळी सखोल माहिती जी आहे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बनवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर स्वतःचा एक चॅनल बनवा आणि त्या चॅनलवर तुमच्या या दुकानातल्या ज्या वस्तू आहेत त्याच्याबद्दलचे हेच असे माहितीचे व्हिडिओज टाकत जा. हळूहळू ज्यांना त्या वस्तू पाहिजेत ते त्या चॅनलवर जुळत जातील आणि तुमचा व्यवसायही होत जाईल. त्याचबरोबर तुमच्या दुकानातला जो जुना स्टॉक आहे त्याच्यावर तुम्ही काही डिस्काउंट ऑफर्सही देऊ शकता. डिस्काउंट ऑफर द्या, जुना स्टॉक क्लिअर करून टाका. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आहे सर्व्हिस. आता ऑनलाईनमध्ये काय होतं, ऑनलाईनमध्ये माणसाचा माणसाशी संपर्कच तुटतो. माणसाच्या अस्तित्वाची जाणीव आणि महत्त्व तुमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना तुम्ही पटवून द्या. तुमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांशी जरा गोड बोला. आता सध्या उन्हाळा सुरू आहे, आल्यावर त्यांना पाण्याची बाटली किंवा पाण्याचा एक ग्लास ऑफर करा. त्यांना काय हवं आहे, त्यांना काय नको आहे हे एकदम बारीक सारीक विचार करून त्यांच्याशी गप्पा मारा. जर त्यांनी तुमच्या दुकानातनं एखादी वस्तू नेली असेल जी खराब निघाली असेल तर ती काय खराब झाली आहे याच्याबद्दल ही छान विचारपूस करा. आणि हा प्रामाणिक प्रयत्न करा की ती जी खराब झालेली वस्तू आहे ती तुम्ही रिपेअर करून देऊ शकता, किंवा समजा ती कुठल्या कंपनीची असेल तर त्या कंपनीकडनं तुम्ही एकतर रिपेअर करून घेऊ शकता किंवा बदली करून देऊ शकता. याचा एक खरंच प्रामाणिक प्रयत्न करा आणि तुमचा हा जो प्रयत्न आहे तो ग्राहकांना दाखवा, त्यांना हे सांगा. या सगळ्या चक्रामध्ये माणसाचं किंवा दुकानदाराचं अस्तित्व हे किती महत्त्वाचं असतं हे त्यांना या तुमच्या सगळ्या कार्यातनं दाखवून द्या, पटवून द्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की सेल्सपेक्षाही जास्त आफ्टर सेल्स सर्व्हिस ही फार महत्त्वाची असते. आणि जमल्यास थोड्याशा तंत्रज्ञानाचाही वापर करा. उदाहरणार्थ तुमच्याकडे ग्राहक जर येऊन काही वस्तू घेऊन गेला तर त्याला क्रेडिट पॉईंट्स द्या आणि पुढच्या वेळेस समजा तो एखादी वस्तू तुमच्याकडे घ्यायला परत आला तर ते क्रेडिट पॉईंट्स होणाऱ्या बिलातनं डिस्काउंट करून त्यांना द्या. यांनी होईल काय की तुमच्याकडे येणारं ग्राहक जे आहे ते तुमच्याकडेच टिकून राहील आणि तेवढंच नाही, तुमच्याकडे नवीन ग्राहकही आकर्षक होईल. आणि हे लक्षात ठेवा, दुनियातलं कितीही तगडं मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग असू, वर्ड ऑफ माउथ या पब्लिसिटीला काहीच तोडगा नाही. चला, हा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा झाला खरा, पण विषयच तेवढा कॉम्प्लिकेटेड होता आणि त्याच्यावर हे एवढं सगळं बोलणं मला जरा गरजेचं वाटलं. चला भेटूया आता एका नवीन भागात
एक नवीन विषय घेऊन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा. तुमच्या ओळखीत जर कोणी दुकानदार असेल त्याला मात्र हा व्हिडिओ नक्की दाखवा. काय माहीत त्याला एखादी प्रेरणा मिळेल. यातली आज जी आपण काही चर्चा केली त्यातली एक जरी आयडिया त्यांनी केली आणि त्याला त्याचा फायदा झाला तर मला हा व्हिडिओ बनवण्याचा खूप आनंद होईल. भेटूया आता पुढच्या भागात. नमस्कार.